नमस्कार फ्रेंड्स, आजपासून आपण एक नवीन सीरीज सुरू करणार आहोत। ह्यामध्ये आपण झटपट बनणारे हेल्दी आणि टेस्टी अशा ब्रेकफास्ट रेसिपीज घेऊन येणार आहोत। ह्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आजची आपली पहिली रेसिपी आहे मुगाची इडली। फक्त एक वाटी मुगाच्या डाळीपासून आपण खूप साऱ्या इडल्या बनवू शकतो। तर मी सर्वप्रथम एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेतली आणि त्याला 1-2 तासासाठी सोक करून ठेवली। जर तुम्हाला सकाळी बनवायची असेल तर तुम्ही रात्रीच सोक करायला ठेवू शकता। सकाळी मिक्सर ग्राइंडरमध्ये अद्रक, मुगाची डाळ आणि हिरवी मिरची असं ॲड करून त्याची एक बारीक पेस्ट करून घेतली। एका दुसऱ्या बाउलमध्ये अर्धा वाटी रवा घेतला। जाड असला बारीक असला तरी चालेल आणि 3 चमचे मी दही ॲड केलं। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडं पाणी ॲड करून त्याला अशा प्रकारे ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून तयार केलं। ह्या रव्याच्या बॅटरमध्ये आपल्या मुगाच्या डाळीची पूर्ण पेस्ट ॲड करायची आणि त्याला पूर्ण एकजीव होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्यायचं। नंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याला 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात। एका मिक्सी जारमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे, 2 चमचे डाळवं, हिरवी मिरची, जिरे, मीठ, 2 चमचे दही, थोडंसं पाणी आणि कोथिंबीर ह्याची एक फाईन पेस्ट करून तयार करायची। चटणी रेडी आहे। चला आपण इडली बनवायला घेऊत। तर त्या बाजूला ठेवलेल्या बॅटरमध्ये एक मोठा वाटी गाजर किसून टाकलं होतं आणि थोडीशी कोथिंबीर। ह्या बॅटरमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन काही भाज्या ॲडही करू शकतात। तर इडली पॉटला मी अशा प्रकारे ऑइलनी ग्रीसिंग करून घेतलं। शेवटी थोडासा अर्धा चमचा इनो ॲड केला आणि ते बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं। इडली पॉटला व्यवस्थित ग्रीसिंग झालेला आहे। त्याच्यामध्ये अशा प्रकारे सर्व बॅटर ॲड करायचं। फक्त 1 वाटी मुगाच्या डाळीपासून 14 इडल्या बनवून तयार होत्या आणि बॅटर पूर्ण संपलेलं होतं। आपलं मेजरमेंट एकदम परफेक्ट होतं। आता ह्या इडल्या आपण व्यवस्थित वाफून घेऊयात। ह्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये जसं आपण नॉर्मल इडली वाफून घेतो त्याप्रकारे सेम ह्या पण इडल्या आपण वाफून घ्यायच्या। 15 मिनिटांनंतर अशी परफेक्ट इडली बनवून तयार आहे। झटपट बनणारी हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या डाळीची इडली बनवून तयार आहे। आता आपण चटणीला तडका देऊयात। एका छोट्या पॅनमध्ये 2 चमचे तेल ॲड केलं। त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे आणि कढीपत्ता हा तडका आपण चटणीमध्ये ॲड करायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चटणी बनवून तयार आहे, इडली पण बनवून तयार आहे। चला तर आपण आता सर्व करूयात। ही मुगाच्या डाळीची इडली बनवायला खूप सोपी आहे, हेल्दी आहे आणि टेस्टी डिश आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही डिश कशी वाटली। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।